आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे भरवा शिमला मिरची। या पद्धतीने बनवा, एकटेच सगळी भाजी खाऊन टाकाल। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे तुम्हाला दिसत असेल ही मी शिमला मिरची घेतलेली आहे। इथे मी 5 ते 6 हिरव्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि त्या मध्यभागी अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि छान अशा धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ। इथे मी प्लेट घेतलेली आहे। 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। इथे तुम्ही जाडसर कूट घेतलं तरीही चालेल। बारीक चिरलेला एक कांदा तो आता यामध्ये घालायचा आहे। ही खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि एकदम छान अशी हॉटेल स्टाईल आपली शिमला मिरची तयार होते। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे, जे आपल्या घरात सहज अवेलेबल असेल। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा तेल घ्यायचं आहे। आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत। आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील। हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला दिसत असेल छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आज आपण बिना पाण्याची शिमला मिरची शिजवणार आहोत। आता इथे मगाशी चिरलेली ही शिमला मिरची घ्यायची आहे। ही शिमला मिरची शिजवताना अजिबात आपल्याला पाण्याची गरज लागत नाही। आता हा जो मसाला आपण केलेला आहे तो आता या शिमला मिरचीच्या मध्यभागी भरून घ्यायचा आहे। अजिबात हा मसाला बाहेर येऊन द्यायचा नाही, छान असा दाबून भरायचा आहे, जेणेकरून छान अशी आपली चव लागते शिमला मिरचीची। आता तुम्हाला दिसत असेल 1 शिमला मिरची माझी भरून झालेली आहे। अशाच आपण बाकीच्या सुद्धा शिमला मिरची भरून घेणार आहोत। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा सगळ्या मी शिमला मिरची भरून घेतलेल्या आहेत। एकदम छान असं दाबून मसाला यामध्ये भरायचा आहे। इथे एक कढई घ्यायची आहे, इथे 2 चमचा पण तेल घ्यायचं आहे। आता ह्या शिमला मिरच्या आपण यामध्ये ठेवणार आहोत। अजिबात आडव्या ठेवायच्या नाही, उभ्याच अशा शिमला मिरची ठेवायची आहे, जेणेकरून यामधला मसाला अजिबात बाहेर येणार नाही। जरी तुम्ही आडवे शिमला मिरची ठेवलं तरी ज्या बाजूने आपण मसाला भरलेला आहे ते तोंड वरच्या बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही। आता ही आपली सगळी शिमला मिरची टाकून झालेली आहेत। आता ह्या शिमला मिरची आपण वाफेवर शिजवणार आहोत। बट इथे काळजी घ्यायची आहे की सगळ्यांच्या शिमला मिरची वाफेवर करताना करपली जाते, बट आज आपण बिना करपता वाफेवर शिमला मिरची शिजवणार आहोत। आता याच्यावरती आपण हे एक झाकण ठेवणार आहोत आणि गॅस आपण बारीक असा करून ठेवायचा आहे, जेणेकरून छान अशी आपली वाफेवर शिमला मिरची शिजली जाईल। पहिल्यांदा 5 मिनिटे ही वाफेवर शिजवायची आहे। आता 5 मिनिटे आपली झालेली आहे। ही छान अशी आपण पलटी करून घ्यायची आहे, एकदा हलवार हाताने पलटी करायची आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान खालच्या बाजूने थोडीशी फ्राय झालेली आहे। आपली शिमला मिरची पलटी करून झालेली आहे। आता परत याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपण ही शिमला मिरची शिजवून घेणार आहोत वाफेवरती। असं तुम्ही 5 ते 6 मिनिटांनी झाकण काढून बघू शकता आणि अशा प्रकारे शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत। आता तुम्हाला दिसत असेल अर्धी कच्ची आपली शिमला मिरची शिजत आलेली आहे। खूप छान ही रेसिपी होती। ही शिमला मिरची शिजवण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटाचाच वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही। छान अशी एकदम तेलात ही फ्राय होती शिमला मिरची। आता परत याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि अशाच प्रकारे ही शिमला मिरची वाफेवर शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली शिमला मिरची तयार झालेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ मराठीमध्ये समजत नसेल, तुमची मदर टंग इंग्लिश असेल, सो याचं इंग्लिश व्हर्जनही अपलोड केलेलं आहे, त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून तुम्ही बघू शकता। खूप छान अशी क्रिस्पी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।